नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका खूप महत्त्वाच्या टॉपिकसाठी भेटतोय. तो आहे की NCERTचा इम्पॉर्टन्स आपल्या UPSC आणि MPSC प्रिपरेशनमध्ये कितपत आहे, स्पेशली फॉर MPSC डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न. बऱ्याच विद्यार्थी मित्रांच्या मनात सध्या असं एक चर्चा किंवा असं टेन्शन चालू असतं की सर NCERT वाचायलाच पाहिजेत का, किंवा NCERT स्किप केलं तर चालेल का, NCERTचं आपण डायरेक्टली त्याची जिस्ट वापरत तर चालेल का, असे बरेच सारे प्रश्न असतात. आणि किंवा बऱ्याच लोकांना असं होतं की अरे सर ह्या टॉपरनं असं म्हटलं होतं की मी NCERT कधी वाचलेच नाहीत किंवा हेच मी केलं नाही, मी डायरेक्ट रेफरन्स बुक्स वगैरे घेतले. अशा बरेच साऱ्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आज आपण भेटतोय. तर आजचा आपला टॉपिक आहे की आपण इम्पॉर्टन्स ऑफ NCERT स्पेशली त्यातलं बघतोय इकॉनॉमिक्स, कारण माझा टॉपिक आहे आय टीच इकॉनॉमिक्स ॲज अ सब्जेक्ट. तर त्याच्यावरती आपण चर्चा करून घेऊ. तर NCERT का वाचायचं असतं, तर NCERT जर तुम्ही एक स्ट्रक्चर बघितलं, फॉर एक्झाम्पल मी इथं काही NCERTs आणले जे आपल्या सिलेबसमध्ये आहेत आणि आपल्याला वापरायचे आहेत. फॉर एक्झाम्पल ह्या NCERTच्या मी इकॉनॉमिक्स मी तुम्हाला दाखवतो नंतर, त्याची लिस्ट आपल्या टेलिग्रामला पण अवेलेबल आहे. 6वी पासून ते 12वी पर्यंतच्या पुस्तकांच्यातले काही NCERTचे आपल्याला गरजे आहेत. फॉर एक्झाम्पल NCERT मध्ये 9वी पासून इकॉनॉमिक्स चालू होतं. 9वी 10वी 11वी 12वीला सेपरेट इकॉनॉमिक्स हा चॅप्टर आहे. पण मग सर तुम्ही म्हणताय की 6वी ते 7वी 8वी पर्यंत कसं काय, तर 6वी 7वी 8वीच्या जॉग्राफीच्या पुस्तकांच्यामध्ये काही सिलेक्टेड टॉपिक्स आहेत जे आपल्या इकॉनॉमीला वापरायला किंवा इकॉनॉमिक्सशी रिलेटेड आहेत. फॉर एक्झाम्पल ट्रान्सपोर्ट असेल, ट्रेड असेल, टुरिझम असेल किंवा ॲग्रिकल्चर असेल, हे सगळे टॉपिक तुमच्या 6वी 7वी 8वीच्या पुस्तकांच्यामधून कव्हर होतात. फॉर एक्झाम्पल एक छोटासा पॉईंट दाखवतो मी तुम्हाला. 7वीचं NCERTचं पुस्तक आहे, त्यातली थीम ई चॅप्टर नंबर 12, त्यातला हा चॅप्टर नंबर आहे, दिसतो का तुम्हाला, हा आहे अंडरस्टँडिंग द मार्केट्स. आता हे नवीन पुस्तक आहे, लक्षात घ्या. 6वी 7वी 8वीचे NCERTचे पुस्तकही आता रिसेंटली अपडेट झाले आहेत. तर त्याच्यामध्ये त्यांनी सुरुवातीला काय दिलं आहे, तर अंडरस्टँडिंग मार्केट्स. आता इथं मार्केट्स म्हणजे काय, तर व्यापार किंवा आपला बाजार काय असतो याच्याबद्दल चर्चा केली आहे. आता बाजार कुठला असू शकतो, जर तुमचा आठवडी बाजार हा पण बाजार असतो, किंवा तुमचा ऑनलाईन तुम्ही जर काही खरेदी विक्री केलं तर तो ऑनलाईन मार्केट पण झालं, किंवा तुम्ही शेअर मार्केटमध्ये तुम्ही वस्तू विकत घेता किंवा तुमच्या आपले शेअर्स विकत घेता, हा पण आपला काय झाला, तर ते मार्केटच झालं. तर मार्केटच्या बद्दलची चर्चा करणारा हा आपला टॉपिक आहे. हा आपल्याला इकॉनॉमिक्सच्या वापरात येतो का, अगेन आन्सर इज येस. तर अशी बरीच सारी चर्चा आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये. सो आय जस्ट क्विकली गिव्ह यू द आयडिया ऑफ दिस. आणि याचा एक इम्पॉर्टन्स काय फक्त तो सांगतो. बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो, सो मी पहिल्यांदा सांगतो की NCERTचं कितपत इम्पॉर्टन्स आहे. इथे एक पुस्तक मी ओपन ऑलरेडी करून ठेवलेलं आहे. हे आहे 9वीचं इकॉनॉमिक्सचं पुस्तक. ठीक आहे, 9वीचं NCERTचं इकॉनॉमिक्स पुस्तक आहे, तुम्हाला दाखवतो. दिसते काय, इकॉनॉमिक्सचं 9वीचं पुस्तक आहे. ह्यातलं पेज नंबर आय थिंक पेज नंबर 11, त्यात चॅप्टर नंबर आहे स्टोरी ऑफ विलेज पालमपूर. ठीक आहे, मी फक्त तुम्हाला इम्पॉर्टन्स दाखवतो कसे प्रश्न पडतात त्यातून. त्यातला हा एक सिम्पल एक त्याचा पॅराग्राफ तुम्हाला दिसतोय का, इथं दिसतंय का, येस. आता या पॅराग्राफमध्ये काय दिलं चर्चा करताना, येस, ह्या पॅराग्राफमध्ये इथं वाचा एकदा काय दिलंय, एक 2 कन्सेप्ट दिलेत. फॉर एक्झाम्पल एक क्वेश्चन दिले, क्वेश्चन कशाबद्दल चर्चा करतो की दिस इज कॉल्ड ॲज दी ऑर्गनायझेशन ऑफ प्रोडक्शन किंवा फॅक्टरीचं प्रोडक्शन उत्पादन वगैरे कसं होतं. इथं त्यांनी कन्सेप्ट दिले, एक आहे लँड लेबर, आणि अजून एक तुम्हाला इथे दिसून येईल समथिंग कॉल्ड एज फिजिकल कॅपिटल. दिसतं का, इथं फिजिकल कॅपिटल बद्दल लिहिलेलं आहे. आणि इथं खाली 2 कन्सेप्ट मेन्शन केले, एक आहे फिजिकल कॅपिटल, इथं तुम्हाला अजून एक दिसून येईल, एक आहे फिजिकल कॅपिटल मधला एक प्रकार दिला फिक्स कॅपिटल, त्याच्यामध्ये आहे टूल्स, मशीन्स आणि बिल्डिंग्स. आणि दुसरी अजून एक कन्सेप्ट दिलेली आहे, फिजिकल कॅपिटल म्हणजे जी तुम्ही वस्तू एकदाच विकत घेता आणि परत त्याचा वापर करता. दुसरी कन्सेप्ट दिलेली आहे वर्किंग कॅपिटल, किंवा ज्याला खेळतं भांडवल म्हटलं. आता खेळते भांडवल कुठलं, तर रॉ मटेरियल वगैरे तुम्ही ज्या वस्तू वापरता किंवा तुमच्या हातातला असणारा पैसा, हे काय झालं, खेळते भांडवल. एकदम बेसिक कन्सेप्ट लक्षात आली. आता तुम्ही म्हणाल सर मग एवढं का तुम्ही स्पेसिफिकली सांगताय. आणि इथं अजून एक कन्सेप्ट वापरला, हे ज्यावेळेला वर्किंग कॅपिटल ही कन्सेप्ट एक्सप्लेन केले, ह्यात त्यांनी अजून एक महत्त्वाचा पॉईंट सांगितलं. इथं बघा, त्यांनी एक्झाम्पल दिले की ह्या मटेरियल्स वगैरे लागतात, तर त्यांनी उदाहरण दिले, द यार्न युज्ड बाय दी वीवर असं दिले. यार्न म्हणजे धागा वापरलाय, कुणी वापरलाय, तर जो विणकाम करणाऱ्या व्यक्तीने वापरलेला धागा, असं NCERTने वापरलेली लाईन आहे. नो, फक्त याच्यावरती फोकस करा, कन्सेप्टवरती नका जाऊ, फक्त शब्द लक्षात द्या. फिक्स कॅपिटल दिले, यार्न युज्ड बाय वीवर दिले, आणि वर्किंग कॅपिटल, एवढे शब्द फक्त बघू. आणि त्याच्यावरती आलेला एक प्रश्न फक्त बघू. हा आहे UPSCनं प्रिलिम 2024 वेळेला विचारलेला हा एक प्रश्न तुम्हाला दिसून येतोय. क्लिअरली वाचायचा प्रश्न काय दिलाय, हा 2024चा ऑनलाईन दिसत असेल, येस, होप सो. प्रश्न दिलाय, वाचा काय दिलाय, विथ रेफरन्स टू फिजिकल कॅपिटल इन इंडियन इकॉनॉमी. दिसतंय का फिजिकल कॅपिटल, आपण मगाशी इथं शब्द बघितला होता, हा बघा इथं फिजिकल कॅपिटल नावाचं टर्म दिसतंय इथं, फिजिकल कॅपिटल हे बघा आहे तसा शब्द वापरलाय. दुसरं काय म्हटलंय, विथ रेफरन्स टू फिजिकल कॅपिटल इन इंडियन इकॉनॉमी कन्सिडर दी फॉलोइंग आयटम्स. काय म्हटलंय, फार्मर्स फ्लो. दिसतंय का इथं, वर्किंग कॅपिटल आता आपण जस्ट बघितली कन्सेप्ट होती. दुसरं आहे फिक्स कॅपिटल, ती पण कन्सेप्ट आपण बघितली होती, आणि वर्किंग कॅपिटल. आता ह्यातला ऑप्शन पैकी ऑप्शन नंबर 3 वरती जरा फोकस करा. दिसतंय का, हे काही ओळखीचं वाटतंय का. आता यार्न युज्ड बाय दी वीवर, डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड NCERTच्या लाईनमधून कॉपी केलेला हा तुम्हाला ऑप्शन दिसतो. हा UPSCचा प्रिलिमचा क्वेश्चन आहे. आणि त्याच्यावरती पुढे काय दिलंय, आता आपण यार्न युज्ड बाय वीवर हे कुठं बघितलं होतं, यार्न युज्ड बाय वीवर, हे बघा इथं दिसते का, यार्न युज्ड बाय द वीवर. आणि ते कशासाठी आहे, इट इज फॉर दी
वर्किंग कॅपिटल. इथं तुम्हाला जोड्याजोडाला काय दिलं क्वेश्चनमध्ये दिसतं यार्न यूज बाय वीवर. इट इज आपण आता जस्ट भेटलं इट इज वर्किंग कॅपिटल, इथं दिलंय फिक्स कॅपिटल. सो हे आन्सर काय झालं तुमचं रॉंग झालं. मला त्या प्रश्नाचं उत्तर महत्त्वाचं नाही आहे. मला काय अपेक्षित की तुम्हाला एनसीईआरटीचं इम्पॉर्टन्स लक्षात येईल की त्यातले बेसिक पॉईंट उचललेत आणि डायरेक्टली सरळ सरळ तुम्हाला क्वेश्चन दिला. एनसीईआरटीचं इम्पॉर्टन्स समजून घेताना आपल्याला अजून एक लक्षात घेतलं पाहिजे की आपला सिलेबस नेमका कसा काम, सिलेबसमध्ये कुठले कुठले पॉईंट आहेत. फॉर एक्झाम्पल आता सिलेबसमध्ये तुम्हाला जर हा GS3 इकॉनॉमीचा टॉपिक आहे तर त्यातला हा एक सिलेबसचा डायरेक्ट पॉईंट तुम्हाला दिसेल, तुम्ही जो हायलाईट केला दिसतोय का. मिनिमम सपोर्ट प्राइसेस, नंतर अजून एक दिलेला आहे किंवा किमान आधारभूत किंमत, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम, त्याचे 4 पॉईंट्स दिले आहेत. एक आहे ऑब्जेक्टिव्ह आहे, फंक्शनिंग आहे, लिमिटेशन्स आहे, रिव्हॅम्पिंग आहे, त्याच्यानंतर इश्यूज ऑफ बफर स्टॉक असं दिले आणि टॉपिकचं नाव दिलं आहे फूड सिक्युरिटी. फोकस ऑन दिस पुढले वर्ड्स अगेन MSP, PDS, त्यातले इश्यूज, बफर स्टॉक्स आणि फूड सिक्युरिटी. हा आपला सिलेबसचा दिलेला स्ट्रेट अवे असणारा पॉईंट आहे. आता मग सर म्हणाल की ह्याचे टॉपिक्स तुम्हाला बेसिक कुठे मिळतात, आपल्या स्टँडर्ड पुस्तकांच्या मध्ये पण आहेत, पण अरे ह्याच्यापेक्षा अजून बेटर तुम्हाला कुठे दिलं आहे तर हे NCERTचं एक पुस्तक आहे. दिस इज 9वीचं NCERT आहे इकॉनॉमिक्सचं, त्यातला चॅप्टर नंबर 4 दिसतं का तुम्हाला. चॅप्टरचं नाव आहे डायरेक्टली दिलेलं फूड सिक्युरिटी. ह्यात बघा जर तुम्ही कन्सेप्ट बघितला तर पहिल्यांदाच तुम्हाला दिसून येतं व्हॉट इज फूड सिक्युरिटी. आपल्या सिलेबसमध्ये आहे का फूड सिक्युरिटी, हे बघा सरळ सरळ त्याची व्याख्या कुठे दिली आहे तुम्हाला पहिल्याच लाईनमध्ये त्याची व्याख्या दिली, अवेलेबिलिटी, ॲक्सेसिबिलिटी आणि अफोर्डेबिलिटी. सो जस्ट टेल मी अबाउट दिस की तुम्ही त्याला इग्नोर करू शकता का. सिलेबसचा पॉईंट आहे आणि NCERT मध्ये दिलाय, चॅप्टर 4 सरळ सरळ दिलाय, यू कांट इग्नोर दिस. सो हा एक पहिला पॉईंट झाला. त्याच्यानंतर पुढे बघा की फूड सिक्युरिटी कशी एन्श्योर केली जाते. दुसरा अजून एक महत्त्वाचा पॉईंट तिथं आपण सिलेबसमध्ये बघितला होता, PDS म्हटलं होतं. ठीक आहे, इथं PDS दिसेल, लोकांना अन्नधान्य आपलं पुरवायचं आहे. कसं पुरवलं जातं तर ती सिस्टीम आहे PDS किंवा ज्याला म्हटलं जातं सार्वजनिक वितरण प्रणाली. ठीक आहे, तर त्या PDS बद्दल पण इथे चर्चा होताना तुम्हाला दिसून येते. लेट मी जस्ट गो थ्रू दॅट पर्टिक्युलर पॉईंट. इथं आहे पुढे स्लाइड्समध्ये. फूड इनसिक्युअर आहे, त्याच्यानंतर ठीक आहे कुठं गेलं NFHS, हां ग्रीन रिव्होल्यूशन, येस दिसते का इथं फूड सिक्युरिटी इन इंडिया चालू झालेलं तुम्हाला पॉईंट दिसून आलेला आहे आणि इथं तुम्हाला PDS बद्दलचे पॉईंट्स तुम्हाला दिसून येतील. ठीक आहे, येस इज दिस विजिबल दिसतंय. आता मगाशी आपण बघितलं होता पॉईंट कुठला, बफर स्टॉक आपल्या सिलेबसमध्ये होता का, हे बघा इथं बफर स्टॉक दिसतोय सरळ. बफर स्टॉकचा पॉईंट तुम्हाला इथं काय दिसतंय, हे बफर स्टॉक, त्याची व्याख्या दिली, कोण करतं ते पण दिलेलं आहे. नंतर त्याच्यानंतर आपण तो मगाशी म्हटलं होतं मी PDSचा पॉईंट शोधतोय, दिसतंय का PDS सिस्टीम, कुठे आहे PDS सिस्टीम, सरळ सरळ लिहिलं आहे व्हॉट इज दी पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. नाउ टेल मी अबाउट दिस वन. आता आपण कुठले कुठले पॉईंट्स बघितले, फूड सिक्युरिटी बघितला, बफर स्टॉक बघितला आणि PDS बघितला. त्याचे बेसिक डिटेल तुम्हाला NCERT मध्ये सापडतात. अगेन आन्सर इज आणि ह्या MSP वरती हा जो पॉईंट लिहिला का MSP, मिनिमम सपोर्ट प्राइस, कुठे लिहिले बघा दिसतंय का इथं, थ्रू दी FCI एक्सेट्रा एक्सेट्रा, आणि इथं दिसून बघा ह्याच्या पुढे FCI घेते आणि त्याच्यानंतर इथं शब्द लिहिला आहे, दिसतं काय दिलं पॉईंट, मिनिमम सपोर्ट प्राइस. मला फक्त हे सांगा, आपल्या इकॉनॉमीच्या सिलेबसमधला हा एक ॲग्रिकल्चरचा खूप महत्त्वाचा पार्ट आहे आणि त्याचा सिलेबसची फक्त ही एक लाईनमधली जवळपास त्याचे 4-5 पॉईंट जे आहेत ते फक्त एका, नॉट जस्ट फुल NCERT, एका NCERTतला फक्त एक चॅप्टर आहे तो जर कव्हर करत असेल, कॅन यू अफोर्ड टू इग्नोर दिस. नाही, तुम्हाला NCERT 100% कव्हर करावे लागतील. आता हा झाला असा एक पॉईंट. ठीक आहे, मला अजून एक तुम्हाला NCERTचा पॉईंट दाखवायचा की सर तुम्ही म्हणाल की सर फक्त 2-4च पॉईंट झाले, असे अजून काही आहेत का, डेफिनेटली येस. पुढचा सिलेबसचा पॉईंट बघा, तो आहे आपला इकॉनॉमीचा, इफेक्ट्स ऑफ लिबरलायझेशन ऑन दी इकॉनॉमी, उदारीकरणाचे आपल्या अर्थव्यवस्थेत झालेले परिणाम. दुसरा चेंजेस इन इंडस्ट्रियल पॉलिसी अँड देअर इफेक्ट्स ऑन इंडस्ट्रियल ग्रोथ. आता हे पॉईंट्स दिलेत कशाबद्दल तर लिबरलायझेशन का इंडस्ट्रियल ग्रोथ बद्दल दिले आहेत. हे आहे 11वीचं पुस्तक NCERTचं. ठीक आहे, 11वीचं NCERTचं पुस्तक आहे, तर त्यातले कंटेंट्स तुम्हाला दाखवतो मी, दिसते का. ह्यात पहिल्यांदा बघा फॉर एक्झाम्पल सिलेबसचा पॉईंट काय दिला होता, दिसतंय लिबरलायझेशन दिसतं. हा मी लिटरल तुम्हाला पॉईंट वाईज तुम्हाला दाखवतोय. लिबरलायझेशन दिसतंय का पॉईंट तुम्हाला, लिबरलायझेशन काय आहे त्याचे पॉईंट्स तुम्हाला इथे एक्सप्लेन करून दिलेले दिसतात तुम्हाला. ठीक आहे, नंतर इंडियन इकॉनॉमीची ग्रोथ कशी झाली, प्लॅनिंग बद्दलच्या ज्या गोष्टी आपल्या सिलेबसमध्ये पॉईंट आहे ना प्लॅनिंग नावाचा, हे बघा इथं पहिल्या लाईनमध्ये तुम्हाला दिसून येईल, इंडियन इकॉनॉमी अँड इश्यूज रिलेटेड टू प्लॅनिंग, मोबिलायझेशन ऑफ रिसोर्सेस, ग्रोथ, डेव्हलपमेंट अँड एम्प्लॉयमेंट, असे सगळे टॉपिक दिले. हे कुठे दिसतात तुम्हाला, अगेन यू विल बी एबल टू सी. हे कुठे आहे, प्लॅनिंग दिसतं काय तुम्हाला, 5 इयर प्लॅन्स दिलेला आहे, नंतर इंडस्ट्री अँड ट्रेड दिलेला आहे, पॉलिसी, ट्रेड पॉलिसी दिलेला आहे, ॲग्रिकल्चरबद्दल चर्चा झाली आहे, हे सगळ्या तुम्हाला गोष्टी एकत्र बघायला मिळतात. प्लस अजून काय दिसतं तुम्हाला इथं, ह्युमन कॅपिटल नावाचे कन्सेप्ट दिले जे आपल्या सिलेबसमध्ये डायरेक्टली मेन्शन नाही आहे, पण आपल्या अभ्यासाला किंवा उत्तरात लिहिताना बऱ्याच वेळा तुम्हाला वापरायला लागते. रुरल डेव्हलपमेंटबद्दल दिलं आहे. नंतर हा एक पॉईंट बघा, ठीक आहे, सिलेबसची आपल्या लाईन इथली दिसते तुम्हाला, इंडियन इकॉनॉमी अँड इश्यूज रिलेटेड टू प्लॅनिंग, त्यातला शेवटचा पॉईंट दिला एम्प्लॉयमेंट. तो कुठे सापडतो एम्प्लॉयमेंटचा पॉईंट, हे बघा इथं सरळ सरळ असे पूर्ण मोठे मोठे चॅप्टर दिले आहे एम्प्लॉयमेंटचा, पूर्ण वर्कर्स कोण कोण आहेत, मेल्स फिमेलचं पार्टिसिपेशन किती आहे, त्यातले काही इश्यूज आहेत का, सगळे डिस्कशन्स याच्यामध्ये दिले आहेत. आणि शेवटचे कन्सेप्ट दिले एन्व्हायरमेंट आणि
सस्टेनेबल डेव्हलपमेंट. आता पॉईंट डायरेक्टली कुठे आपल्या मेन्सच्या सिलेबसमध्ये मेन्शन आहे का एन्व्हायरमेंट आपला सस्टेनेबल डेव्हलपमेंट असा इकॉनॉमीमध्ये? डायरेक्टली नाही, पण तो त्याच्यात इन्क्लुडेड आहे, कारण प्रिलिममध्ये सेपरेटली सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा इकॉनॉमीच्या सिलेबसमध्ये लिहिलेला पॉईंट आहे. सो मला सांगा आता, आणि हे सगळे एक्सपिरियन्स पण त्यांनी बाकीच्या नेबरहूड बरोबर एक कम्पॅरिझन पण दिलेलं आहे. याचा अर्थ काय दिसून येतो तुम्हाला, की एनसीईआरटी हे तुम्हाला असं नाही की तुम्ही एनसीईआरटी नाही वाचले तरी चालतील, पण अपेक्षित काय की तुम्ही ॲटलीस्ट एकदा तरी व्यवस्थित वाचणं अपेक्षित आहे ना. मग काही लोक म्हणतात की सर मग कधी वाचायचे आहेत, काही लोकांचं असं होतं की सर मी घरी वाचले चालतील का? येस, तुम्ही घरी बसून वाचू शकता, पण तुम्हाला हे लिंकेजेस माहिती आहेत का, किंवा त्याच्याशी रिलेटेड असणारे काही PYQs माहिती आहेत का? तर जनरली मुलांना माहिती नसतं. सो म्हणून अशी अपेक्षा आहे की मुलांनी थोडंसं ते गायडन्स किंवा कोणाने थोडंसं मेंटरशिप वगैरे घेऊन त्याच्या एनसीईआरटी वगैरे वाचणं अपेक्षित आहे. मुलांचे हे प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून आपण ऑलरेडी आपल्या प्रारंभ 2.0च्या अंतर्गत एनसीईआरटी आणि स्टेट बोर्डची बॅच ऑलरेडी लॉन्च केली आहे. त्याला आता लॉन्च होऊन जवळपास एक आठवडाभर झालेलं आहे. त्याचे बऱ्यापैकी त्याचे लेक्चर्स आपल्या ॲपला फ्रीली अवेलेबल आहेत. यूट्यूबवरती 3 ते 4 लेक्चर्स त्याचे अवेलेबल आहेत, आणि आपले सध्या सेशन्स चालू झाले आहेत. मंडेला सकाळी आपले आता सकाळी 8:15 वाजता सेशन चालू होत आहे. दोज हू आर इंटरेस्टेड टू जॉईन दिस पर्टिक्युलर सेशन्स, हे एनसीईआरटी आणि स्टेट बोर्डचे सेशन्स आपले मुलांसाठी कम्प्लिटली फ्री आणि ओपन आहेत. सो डोंट हेजिटेट. तुम्हाला जर काही डाऊट असेल तर आमच्याकडे नक्की येऊन भेटा, आणि ह्याच्याबद्दलचे तुमचे सगळे आपण डाऊट सॉल्व्ह करू. See you on Monday 8 AM. Thank you very much.